पारिवारिक विवाद की वजह से फिर एक बार चर्चा में आए नागपुर के भाजपा नेता मुन्ना यादव ने पुलिस पर गंभीर आरोप लगाए हैं। 5 तारीख को पुलिस थाने में हुए विवाद और उन पर लगे आरोपों को लेकर यादव ने पुलिस पर ही संगीन आरोप लगाए हैं। शहर के धंतोली थाने में हुए विवाद के बाद मुन्ना यादव पर एफआईआर दर्ज हुई है। इसे लेकर यादव ने कहा कि वो लगातार उनके परिसर में एमडी बिक्री से लेकर अन्य गैरकानूनी कामों की लगातार शिकायतें कर रहे थे, जिस वजह से पुलिस ने उन्हें जानबूझकर फंसाया है। 5 अक्टूबर को हुए सारे विवाद को लेकर मुन्ना यादव ने मंगलवार को प्रेस कॉन्फ्रेंस कर अपनी बात रखी। उन्होंने कहा कि पुलिस स्टेशन में जो कुछ भी हुआ उसकी दूसरी ही तस्वीर प्रस्तुत की जा रही है। मैंने न ही किसी पुलिसकर्मी को गाली दी और न ही किसी पर हाथ उठाया। मेरा पारिवारिक विवाद पुराना है। यही मामला उस दिन भी थाने में पहुंचा था। मेरे दोनों बेटे गंभीर रूप से जख्मी हुए थे। वो शिकायत देने थाने गए थे, लेकिन वहां मौजूद पुलिसकर्मियों ने उन्हें थाने के अंदर नहीं जाने दिया। पहुंचा तो शाब्दिक वाद हुआ। यादव ने पुलिस पर जानबूझकर फंसाने का आरोप लगाया। इसके पीछे का कारण बताते हुए उन्होंने कहा कि वो लगातार उनके परिसर में गैरकानूनी धंधे को लेकर शिकायत करते आए हैं। इसी बात की शिकायत उन्होंने गृह मंत्री देवेंद्र फडणवीस से भी की थी। आता आमचं कुटुंबीय भांडण आहे। पोलीस स्टेशनवर गेल्यावर तिथं त्यांनी पण कॉम्प्रोमाइज केली, आम्ही पण कॉम्प्रोमाइज केली। आता पोलिसांवर मी हात उचलला, पोलिसांसोबत माझी मारापिटी झाली, असे जे आरोप माझ्यावर होत आहे ते आरोप चुकीचे आहे। त्याला मार लागल्याबरोबर त्यांनी पोलीस स्टेशनला जाण्याची आपली सर्वात पहिले इच्छा ठेवली आणि तो पोलीस स्टेशनला गेला। पोलीस स्टेशनला गेल्याबरोबर पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनच्या आतमध्ये येऊ दिलं नाही, बाहेर थांब। त्याला एवढं मार लागलं होतं, रक्तानी पूर्ण रक्त सांडत होतं, पूर्ण रक्तानी त्याचे कपडे भरले होते आणि पोलीसवाल्यांनी त्यांना एक तिथे कॉन्स्टेबल होते, त्यांनी त्याला बाहेर उभं ठेवलं आणि सांगितलं की तुमच्या बापाच्या पोलीस स्टेशनला कधी उठून येता। आता मला असं वाटतं की त्या पोलिसवाल्यांचं काम काय होतं, त्याला मार एवढं लागला आहे तर हॉस्पिटलला उपचाराकरता नेलं पाहिजे होतं किंवा त्याला पोलीस स्टेशनमध्ये बसवलं पाहिजे होतं। नाही येऊ द्यायचं होतं पोलीस स्टेशनमध्ये तर बाहेर तरी बसवलं पाहिजे होतं। तेवढ्यात मी गेलो तर त्याला विचारलं काय झालं, तर हा पोलीसवाला म्हणत आहे म्हणे आतमध्ये यायचं नाही। तर माझ्या त्या पोलिसासोबत 2-2 गोष्टी झाल्या आणि तिथून मग मी त्याला एक PSI तिथे उभे होते, त्यांनी सांगितलं याला मार खूप लागला दिसतोय, याला हॉस्पिटल पाहिजे आहे। तर त्याच गल्लीतनं पोलीस स्टेशनच्या गल्लीतनं न्यूरॉन हॉस्पिटल आहे, ते PSI सोबत आले आणि त्याला पायी घेऊन आले तिथपर्यंत आणखी, आणि आल्याबरोबर त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं। त्याला 27 टाके लागले, त्याच्या ब्रेनमध्ये पण सूजन आहे, त्याला इंजेक्शन सुरू आहे। काल त्याला सुट्टी झाली। तर आता कसं आहे, जेव्हा एखाद्यावर कोणी हल्ला केला तर त्यांनी मार खावं का? आता ते पारिवारिक झगडा असो की काय असो, त्याच्यासाठी माझे नसीब खराब आहे असं म्हणावं लागेल। आणि माझ्यावर जे आरोप होत आहे की मी जे पोलिसांवर मारहाण केली हे चुकीचे आरोप आहे। जेव्हा मला सांगा, एखाद्या व्यक्तीच्या मुलाला किंवा एखाद्या अन्य व्यक्तीला जर कोणी मारलं आणि त्याचे रक्त वाहत आहे तर त्याला उपचाराची गरज असते, त्याला आपण उपचार देतो। एखादी रस्त्यावर अपघात झाला आणि अपघातात जर कोणी दिसलं तर त्याला आपण हॉस्पिटल नेतो, पण तो पोलिसवाला त्याला हकलत होता म्हणून वादविवाद पोलीस स्टेशनमध्ये झालं। आणि मला फडणवीस साहेबांनी खूप मदत केली असती तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला असता का? काही न करता कुठलेही फक्त शाब्दिक भांडण पोलिसांसोबत माझे झाले आहे। मी कुठल्याच प्रकारचं कुठे कोणावर हात उचललेला नाही। जे माझ्यावर आरोप होत आहे ते आरोप चुकीचे आहे असं माझं म्हणणं आहे। मुन्ना यादव के मुताबिक विपक्ष और अनिल देशमुख इस पूरे मामले को राजनीतिक रंग देने की कोशिश कर रहे हैं। ये सिर्फ एक पारिवारिक विवाद है। यादव का ये भी कहना है कि उन पर दर्ज हुए FIR को लेकर वो कानूनी सलाह लेकर कोर्ट भी जाएंगे। आता कसं आहे, मानसिकता अशी आहे की दोन्ही मुलांना मार भरपूर लागला आहे। काल सुट्टी करून आणलो, आता पण येताना नर्स आली होती त्यांना सलाईन द्यायला। ते मुलं हॉस्पिटलमध्ये राहत नाही म्हणे म्हणून त्यांना घरी नेलं आणि आता सलाईन लागायला थोडी माझी मानसिकता ठीक होऊ द्या, मग मी वकिलांची सल्ला घेऊन कोर्टात जाणार आहे याकरता। आणि माझ्यावर जे खोटेनाटे आरोप अनिल देशमुख करत आहे तर त्यांनी आपल्या स्वतःच्या गिरेमांमध्ये पाहावं की त्यांनी काय केलं आहे। माझ्या 25 वर्षाच्या राजकारणी जीवनात मी मला कोणते भ्रष्टाचाराचे आरोप कधी लागले नाही आणि माझे नसीब खराब आहे
की माझ्यासोबत कधी कुठं ना कुठं काही ना काही घडत राहते. हे माझ्या नशिबाची चूक आहे.